नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण डिस्कस करतोय चॅप्टर नंबर 11 इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन आणि यामध्ये आज आहे आपलं थर्ड लेक्चर. विद्यार्थी मित्रांनो, या थर्ड लेक्चरमध्ये आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं ते म्हणजे मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरचे जर आपण दोन पार्टमध्ये याला जर डिव्हाइड केलं तर पहिलं म्हणजे फूड प्रोडक्शन आणि दुसरं म्हणजे मायक्रोबियल यूज. तर या दोन पार्टमध्ये जर बघितलं आपण तर आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शनचा जो चॅप्टर आहे फूड प्रोडक्शनचा, तर तो ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. आजच्या या टॉपिकमध्ये आपल्याला मायक्रोबचे युजेस जे आहेत तर ते आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचे आहेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया आजच्या टॉपिकला, कारण आजचा जो टॉपिक आहे तर तो नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्वाचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, लगेच सुरुवात करूया. सो सगळ्यात पहिल्यांदा, व्हॉट इज द बायोटेक्नॉलॉजी? सो बायोटेक्नॉलॉजी दॅट मीन्स it is application of scientific and engineering principle for the processing of material by biological agent to provide goods and service to humans or for human welfare. म्हणजेच काय, तर बायोटेक्नॉलॉजी एक अशी ब्रांच आहे की ज्याच्या फायदे ज्याच्यामध्ये आपण सायंटिफिक आणि इंजिनिअरिंगचा दोन्हीचा पण यूज करून बायोलॉजिकल जे एजंट आहेत, बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल किंवा बाकीचे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांचा यूज ह्युमनच्या बेनिफिटसाठी करू शकतो. तर त्या ब्रांचला म्हटलं जातं बायोटेक्नॉलॉजी. सो देअर आर व्हरायटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक अल्गी, फंजाय, बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोआ, नेमॅटोड्स and their products that exhibit beneficial activities which are used for welfare of humans in regards to food, health, industry, agriculture, medicine, biocontrol या सगळ्या टाईपने ह्युमन साठी युजफुल असणार आहे. सो दीज ऑर्गॅनिझम आर यूज व्हेरियसली इन फूड अँड फीड टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री, वेस्ट युटिलायझेशन, एनर्जी डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला हेल्प होणार आहे. आणि याच ठिकाणी आपण मायक्रोबचा जे कुठे काय मायक्रोऑर्गॅनिझम आहे तर त्या सगळ्यांचा यूज करून घेणार आहे. सो बघा, नेक्स्ट आहे मायक्रोब्स इन फूड प्रिपरेशन. फूड प्रिपरेशन करण्यासाठी आपण कुठले मायक्रोब्स यूज करू शकतो? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, द डेव्हलपमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी अकर्स इन टू फेजेस. दोन टाईपची बायोटेक्नॉलॉजी. एक आहे ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी टिल 1971. आता या 1971 मध्ये काय झालं होतं ते पुढे सांगतो. सो दुसरी आहे दॅट इज अ मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी दॅट मीन्स आफ्टर 1970. आता 1970 आणि 1971च्या अगोदर नक्की झालं काय होतं? तर बघा, 1970 मध्ये एक टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली होती जिचं नाव आहे RDNA टेक्नॉलॉजी. आणि या RDNA टेक्नॉलॉजी मध्ये काय आहे? RDNA टेक्नॉलॉजी दॅट इज द रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. तुम्ही मराठीमध्ये एक मूव्ही बघितलेला असेल बघा, झपाटलेला. त्याच्यामध्ये खूप फेमस डायलॉग आहे की माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण जीनचं करायला लागलोय. एका ऑर्गॅनिझमचा जीन दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये, दुसऱ्या ऑर्गॅनिझमचा जीन बाहेर. आता जीन जर टाकला तर काय होईल? त्याला तसे प्रोडक्ट पण मिळतील. आणि यालाच म्हटलं जातं RDNA टेक्नॉलॉजी दॅट मीन्स द रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. आणि या रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण काय केलं तर खूप सारे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम बनवले. So traditional biotechnology is based on the fermentation principle by using fermenting bacteria. ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी मध्ये आपण फक्त फर्मेंटेशन करत होतो, बॅक्टेरियाचा यूज करत. सो दीज वी आर यूज टू इन द प्रिपरेशन ऑफ व्हरायटी ऑफ इंडिजिनियस फर्मेंटेड फूड प्रोडक्ट लाईक कर्ड, देन चीज वगैरे वगैरे. हे बनवत होतो आपण ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजीमध्ये. आणि आपल्याला माहितीही नव्हतं की तेव्हा त्याच्यामध्ये कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम यूज होतोय वगैरे. आपल्याला फक्त त्याची प्रोसेस माहिती होती. सो पुढे दिलाय दॅट इज द प्रिपरेशन ऑफ फूड मध्ये डोसा असेल, ढोकळा असेल, इडली असेल. सो द डोसा, इडली, ढोकळा आर फर्मेंटेड प्रोडक्ट प्रोड्यूस ड्यू टू द ऍक्टिव्हिटी ऑफ बॅक्टेरिया, बॅक्टेरियाची ऍक्टिव्हिटी. सो दे आर फर्मेंटेड प्रिपरेशन ऑफ राईस अँड ब्लॅक ग्राम विथ इयरबॉर्न. तर बघा, इयरबॉर्न खूप महत्वाचं आहे. इयरबॉर्न म्हणजे हवेमध्येच असणारे. पण काय करत होतो? फक्त राईस घेत होतो, त्याच्यामध्ये ब्लॅक ग्राम टाकत होतो आणि त्याला फर्मेंटेड करत होतो.
मग त्याच्यामध्ये फर्मेंटेशनसाठी जे इयर मध्ये असणारे जे बॅक्टेरिया होते दॅट इज द ल्युकोनोस्टॉक, हे ल्युकोनोस्टॉक जो आहे अँड स्टेप्टोकोकसच्या ज्या काही स्पेसीज आहेत, तर या बॅक्टेरिया एअर मध्ये असणाऱ्या त्याच्यामध्ये जात होत्या आणि त्या CO2 प्रोड्यूस ड्युरिंग फर्मेंटेशन ड्युरिंग ट्युबिंग ऑफ द डॉक काय करत होत्या, CO2 प्रोडक्शन करत होत्या. देन नेक्स्ट दॅट इज द मायक्रोब्स ऍज अ सोर्स ऑफ फूड. काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे ऍज अ फूड सोर्स म्हणून यूज होतात. सो सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर दिअर फ्रुटिंग बॉडीज आर डायरेक्टली यूज ऍज अ सोर्स ऑफ फूड. सो दे are rich in vitamins, proteins. So it is commonly known as a single cell protein, that is the SCP. SCP, that means single cell protein. So denotes dead and dried cell of microbes like bacteria, algae, mold and yeast. हे सगळे ज्यांच्यामध्ये प्रोटीनचा अमाऊंट जास्त आहे या सगळ्यांचा यूज आपण ऍज अ सिंगल सेल प्रोटीन ऍज अ प्रोटीन सोर्स म्हणून करू शकतो. So some mushrooms and truffles are directly used as a food. काही मशरूम अशा आहेत, मशरूम म्हणजे काय, फंजा आहे. ट्रफल्स हे पण फंजा आहेत. सो यांचा यूज आपण काय करू शकतो, ऍज अ फूड म्हणून करू शकतो. सो दे बिलॉंग टू द हायर फंजा. हे काय तर फंजाला बिलॉंग करणार आहेत. सो दे प्रोड्यूस लार्ज फ्लेशी फ्रुटिंग बॉडीज विच आर एडिबल. एडिबल फ्रुटिंग बॉडी म्हणून डेव्हलप झालेल्या आहेत आणि ते आपण ऍज अ फूड म्हणून यूज करू शकतो. बिकॉज दिस फ्रुटिंग बॉडी आर शुगर फ्री, फॅट फ्री, but rich in protein, vitamins, minerals and amino acids. म्हणजे आपल्या बॉडीला इसेन्शियल असलेले जेवढे काही मॉलिक्युल्स आहेत तर ते सगळे मॉलिक्युल्स या फूड मध्ये इझिली अवेलेबल आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं इट इज द शुगर फ्री, फॅट फ्री. आणि म्हणून जेवढे काही डायबिटिक पर्सन असेल किंवा जे असे पर्सन आहेत की ज्यांच्यामध्ये जास्त फॅट आहे किंवा त्यांना फॅट फ्री खाण्याची गरज आहे, तो अशा सगळ्या लोकांसाठी हे बेस्ट फूड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, सो द फूड इन द एडिबल बॉडी इज लो कॅलरीज. त्याच्यामध्ये काय तर कॅलरीज कमी आहे, म्हणजे लठ्ठपणा पण होणार नाही. ओके, तब्येत पण वाढणार नाही, चरबी पण वाढणार नाही. ओके, सो सगळ्यासाठी ज्यांना वजन वाढून द्यायचं नाहीये मात्र फूड पोटभर खायचंय, टेस्टी फूड खायचंय, सो त्यांच्यासाठी जे काही मशरूम आहे तर ते बेस्ट फूड आहे. नेक्स्ट आहे दॅट इज द डेअरी प्रोडक्ट्स. आता डेअरी प्रोडक्ट मध्ये काय तर सगळ्याला माहिती आहे की आपण दुधाचं दही बनवतो, त्याच्यासाठी आपण लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया वापरतो. सो लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया दॅट इज द LAB like lactobacillus are added in the milk. So it ferments lactose sugar of milk into the lactic acid. So लॅक्टोजचं कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं आणि लॅक्टिक ऍसिड कॉज कोॲग्युलेशन अँड पार्शियल डायजेशन ऑफ मिल्क प्रोटीन कॅसिन. कॅसिनला पार्शियल डायजेशन केलं जातं आणि लॅक्टोजचं कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं आणि लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन झाल्यामुळे ते कोॲग्युलेट होतं. सो मिल्क इज चेंज इन टू कर्ड, योगर्ट अँड चीज. सो मिल्क पासून काय बनवलं जातं, तर कर्ड बनवलं जातं, योगर्ट बनवलं जातं, चीज बनवलं जातं. सो द स्टार्टर और इनॉक्युलम यूज इन प्रिपरेशन ऑफ मिल्क प्रोडक्ट ऍक्च्युली कंटेन मिलियन ऑफ लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. आपण काय करतो, दही बनवायचं असेल तर दुधामध्ये थोडंसं विरजण टाकतो. आता हे विरजण म्हणजे काय असतं, तर त्याच्यामध्ये मिलियन ऑफ लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया असतात. आणि हे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया कुठले असेल तर एक तर लॅक्टोबॅसिलस असेल. ओके, लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिकन्स हे बॅक्टेरिया असते जनरली. सो फर्स्टली वी डिस्कस हिअर दी कर्ड. कर्डला मराठीमध्ये आपण दही म्हणतो. सो इंडियन कर्ड इज प्रिपेअर्ड बाय इनॉक्युलेटिंग मिल्क विथ लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस. लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस या बॅक्टेरिया पासून बनवलं जातं. सो इट इज ऑल्सो चिक ग्रोथ ऑफ डिसीज कॉझिंग मायक्रोब्स. ओके, सो next one is the yogurt or yogurt. So it is produced by curdling milk with the help of Streptococcus thermophilus and Lactobacillus bulgaris. आता जर बॅक्टेरिया चेंज जर झाला तर त्याचं जे काही प्रोडक्ट आहे तर ते पण चेंज होतं. जसं लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस जेव्हा आपण मिल्क मध्ये टाकलं तर तेव्हा कर्ड बनलं, तर त्याचबरोबर जेव्हा स्ट्रेप्टोकोकस
थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलस बल्गेरिस कन्स हे जेव्हा ऍड केलंय तर तेव्हा त्याच्यापासून काय बनलं तर मिल्क पासून योगर्ट बनलं. देन बटर मिल्क आपण त्याला ताक म्हणतो. द ऍसिड डायल्युटेड लिक्विड लेफ्ट आफ्टर चर्निंग ऑफ बटर फ्रॉम कर्ड, जेव्हा दह्यापासून आपण लोणी सेपरेट करतो आणि शिल्लक राहिलेलं जे लिक्विड मटेरियल आहे तर त्याला आपण म्हणतो बटर मिल्क. त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो ताक. ओके, त्यालाच काय म्हटलं जातं ताक म्हटलं जातं. दॅट इज द बटर मिल्क. देन नेक्स्ट वन इज द चीज. ओके, सो चीज काय तर आता चीज काय आहे असा क्वेश्चनच चुकीचा आहे, कारण आता सगळ्यांना चीज खूप आवडतं. मला पिझ्झामध्ये चीज पाहिजे, बर्गरमध्ये चीज पाहिजे, म्हणजे चीज सगळीकडेच पाहिजे कारण आपल्या आवडीचा एक जीवनाचा एक घटक झालेला आहे. So the milk is coagulated with lactic acid bacteria and the curd form is filtered to separate way. म्हणजे त्यातलं लिक्विड जे आहे तर ते बाहेर काढलं जातं, बटर मिल्क सेपरेट काढलं जातं, प्रोटीन सेपरेट काढलं जातं आणि जे शिल्लक राहिलेलं जे कोॲग्युलेटेड फॉर्म आहे तर तो आपल्याला पुढे चीज बनवतो. सो द सॉलिड मास इज देन रायपन विथ ग्रोथ ऑफ मोल्ड दॅट डेव्हलप फ्लेवर इन इट. काय केलं जातं तर जे काही कोॲग्युलेटेड फॉर्म आहे लॅक्टिक ऍसिडचा तर त्याला परत नंतर काय केलं जातं तर त्याच्यावरती काही मोल्ड म्हणजे फंजाई ग्रो केले जातात आणि त्यानंतर वेगवेगळे फ्लेवरमध्ये आपल्याला हे चीज मिळतं. सो डिफरंट व्हरायटीज ऑफ चीज आर नोन ऑफ दिअर कॅरेक्टरिस्टिक स्ट्रक्चर, फ्लेवर, टेस्ट विच आर डेव्हलप बाय डिफरंट स्पेसिफिक मायक्रोब्स. आणि त्याच्यामध्ये टेक्स्चर असेल, फ्लेवर असेल, टेस्ट असेल, हे सगळं डेव्हलप होण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स वर डिपेंड असतं. सो रोकीफोर्ट अँड कॅम्बर्ट चीज. Roquefort and Camembert cheese are ripened by the blue-green mold, that is the Penicillium roqueforti and Penicillium camberti. हे दोन जे काही ब्ल्यू ग्रीन मोल्ड्स आहेत, फंजाय, ब्ल्यू ग्रीन फंजाय आहेत, तर त्यांच्यापासून जनरली हे बनवलं जातं. द लार्ज होल इन स्वीच चीज आर डेव्हलप ड्यू टू द प्रोडक्शन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ CO2. आता स्वीच चीज जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये खूप सारे होल असतात, मोठे मोठे होल असतात. लार्ज अमाऊंट मध्ये CO2 बनवला जातो आणि हा CO2 बनवण्याचं काम जे करतं तर ते करतं प्रॉपिनी बॅक्टेरियम शेरमानी. आणि या प्रॉपिनी बॅक्टेरियम शेरमानीमुळे त्याच्यामध्ये लार्ज होल बनतात बिकॉज जास्त अमाऊंट मध्ये CO2 रिलीज होतो आणि म्हणून त्याला नाव दिलेलं आहे दॅट इज द स्वीच चीज. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचा चीज बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम असणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा हे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील तर तेव्हा त्याला वेगळं टेक्स्चर येईल, वेगळा कलर येईल, वेगळा फ्लेवर येईल, वेगळी टेस्ट येईल. हे सगळं डिपेंड असतं डिफरंट टाईप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. देन पुढे बघूया आपण दॅट इज द रोल ऑफ मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन. इंडस्ट्रीमध्ये हे मायक्रोबचा काय यूज होऊ शकतो. सो ड्युरिंग फर्मेंटेशन व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स लाईक अल्कोहोलिक बिव्हरेज, ऑर्गॅनिक ऍसिड, विटामिन्स, ग्रोथ हार्मोन्स, देन एन्झाइम्स, अँटीबायोटिक्स, हे सगळं फर्मेंटेशननी बनवलं जातं. सो दीज आर ऍक्च्युअली अ सेकंडरी मेटाबोलाइट्स प्रोड्युसिंग ड्युरिंग आयोडोफेज अँड आर नॉट रिक्वायर्ड बाय मायक्रोऑर्गॅनिझम फॉर देअर ग्रोथ. So the type of substrate and type of microorganism result into the production of particular secondary metabolites. आपण सेकंडरी मेटाबॉलाइट्स बनवण्यासाठी सुद्धा मायक्रोबचा यूज करतो. हे डिपेंड आहे की त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला फूड कुठल्या टाईपचं मिळतं. ज्या पद्धतीने तुम्ही त्याला फूड द्याल त्याच पद्धतीनं तो प्रोडक्ट बनवून देईल फर्मेंटेशन मध्ये सुद्धा. ओके, सो प्रोडक्ट इंडस्ट्रियल प्रोडक्शन मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण वेगवेगळे प्रोडक्ट बनवतो. बघा, द प्रोडक्शन ऑफ इंडस्ट्रियल स्केल रिक्वायर्ड ग्रोईंग मायक्रोब्स इन व्हेरी लार्ज वेसल्स. आणि ज्या वेसल्स मध्ये केलं जातं तर त्याला म्हटलं जातं फर्मेंटर्स. सो ज्या वेसलमध्ये, ज्या चेंबरमध्ये जे काही फर्मेंटेशन करणारे बॅक्टेरिया असतील किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असेल आणि त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी असणारं जे काही सबस्ट्रेट टाकलेलं असेल त्याला एक लार्ज स्केलमध्ये करायचं, म्हणजे हे सगळं लार्ज स्केलवरतीच पाहिजे. मग ते जे काही चेंबर वापरलं जातं, लार्ज वेसल वापरलं जातं, तर त्याला म्हटलं जातं फर्मेंटर्स. सो द मेन फंक्शन ऑफ द फर्मेंटर इज टू प्रोव्हाइड अ कंट्रोल्ड इन्व्हायरमेंट फॉर ग्रोथ ऑफ द मायक्रोऑर्गॅनिझम और डिफाइन मिक्सचर ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम टू ऑफ्टेन द डिझायर्ड प्रोडक्ट. सो त्याच्यामध्ये एक मेंटेन इन्व्हायरमेंट केलं जातं, मायक्रो ऑर्गॅनिझम ठेवला जातो
आणि त्यापासून आपल्याला पाहिजे असलेला प्रोडक्ट बनवला जातो. द नेक्स्ट आहे प्रोडक्शन ऑफ अल्कोहोलिक बिव्हरेज. अल्कोहोल असलेले जेवढे काही पेय आहे तर ते बनवण्यासाठी, अल्कोहोलिक बिव्हरेज बनवण्यासाठी सुद्धा आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करतो. सो बिव्हरेज इज अ लिक्विड यूज टू प्रिपेअर्ड फॉर ड्रिंकिंग. असं लिक्विड की जे आपण ड्रिंकिंगसाठी वापरतो, पिण्यासाठी वापरतो. सो फॉर एक्झाम्पल टी, कॉफी, बियर, वाईन विच ऍक्ट ॲज अ स्टिम्युलंट. हे आपल्या ब्रेनला स्टिम्युलेट करतात, आपल्याला फ्रेश वाटतात, आपल्या ब्रेनमध्ये काही हार्मोन रिलीज करतात. सो अल्कोहोलिक बिव्हरेज are the product of alcoholic fermentation of specific substance. Use of microbes in making alcoholic beverage is known since Vedic period from 5000 to 7000 BC. इतक्या जुन्या पिरियड पासून आपल्याला असे प्रोडक्ट बनवण्याची एक प्रोसिजर माहिती आहे. सो मायक्रोब स्पेशली ईस्ट, कुठला यूज होतोय? ईस्ट, दॅट इज द सॅक्रोमायसिस सेरेवेसी, have been used from time immemorial for the production of beverage like wine, beer, then whiskey, brandy, rum. For these purpose, yeast, that is the Saccharomyces cerevisiae, were illispoids, that is commonly called as a beaver cyst. Simply Saccharomyces cerevisiae, याला beaver cyst म्हटलं जातं. So is used for fermenting melted cereals and fruits juice to produce ethanol. So काय केलं जातं तर या ईस्टचा यूज करून जनरली याला बेवर्सिस्ट म्हटलं जातं, दॅट इज द सॅक्रोमायसिस सर्व्हिसी. आणि याचा यूज करून वेगवेगळ्या सिरियल्स वरती किंवा फ्रूट ज्यूस पासून आपण वाईन बनवू शकतो, बियर बनवू शकतो, विस्की बनवू शकतो, ब्रँडी बनवू शकतो किंवा त्यालाच रम म्हटली जातं तर ते बनवू शकतो. सो याच्यामध्ये काय तर अल्कोहोलचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं फार चेंज असतं, बाकी सगळं सेम असतं. ओके, काय बघा इथे त्याच्याबद्दल पण सांगितलंय. सो अमॉंग द बिव्हरेज वाईन अँड बियर आर प्रोड्यूस विदाउट डिस्टिलेशन. याच्यामध्ये डिस्टिलेशन प्रोसेस होत नाही कोणामध्ये? वाईन अँड बियर मध्ये. सो वेअर ॲज विस्की, ब्रँडी अँड रम आर डिस्टिल बिव्हरेज. आणि याला डिस्टिल केलं जातं. काय केलं जातं तर त्याला गरम केलं जातं, त्याच्यापासून जी वाफ बनते त्याला परत थंड केलं जातं, आणि ती थंड केलेली जी असते, म्हणजे एवढी प्युरिफाय केलेली जी असते तर ती असते विस्की, ब्रँडी किंवा रम. So tubular tower fermenter is used for large scale production of alcohol. अल्कोहोल बनवण्यासाठी काय केलं जातं? ट्युब्युलर टॉवर फर्मेंटर वापरलं जातं. पुढे आपल्याला ते बघायचं. सो सेव्हरल ट्रॅडिशनल ड्रिंक अँड फूड्स आर ऑल्सो मेड थ्रू दी फर्मेंटेशन बाय ईस्ट. सो खूप सारे ट्रॅडिशनल ड्रिंक पण आहेत, काही फूड पण आहेत जे आपण फर्मेंटेशन करून, ईस्ट पासूनच फर्मेंटेशन करून बनवतो. सो टुडे द ट्रॅडिशनल ड्रिंक like coastal region in the South India is made by fermenting the sugar sap extracted from palm plants and coconut palm. जे काही palm plant असेल किंवा कोकोनट palm असेल तर त्यांच्या जे काही त्यांचं शुगर सॅप जे असेल एक्स्ट्रॅक्टेड केलेलं तर त्याच्यापासून ड्रिंक बनवलं जातं. द फेमस वाईन ऑफ गोवा, ट्रॅडिशनली नोन ॲज अ फेन्नी. ही जी फेन्नी बनवली जाते तर ही कोकोनट पाम पासून बनवली जाते. सो इज मेड बाय फर्मेंटिंग फ्लेशी प्रेडिकल अँड कॅशू फ्रुट्स. कशापासून बनवली जाते तर कॅशू फ्रुट्स पासून बनवली जाते, त्याला फर्मेंटेशन करून. ओके, फ्लेशी फ्रुट्स पासून. सो बघा इथे आपल्याला एक ट्युब्युलर टॉवर फर्मेंटर दिलेला आहे. तर इथे काय तर इथे एक अल्कोहोल काढण्यासाठी एक आउटलेट दिलेला आहे. इथे ईस्ट मुवमेंट होतं या वेनी, इथून होतं, त्यानंतर इकडे इकडे जातं, परत इकडून खाली येतं. सो दिस ऑल आर द डायरेक्शन ऑफ दी ईस्ट मुवमेंट. देन इट इज द फर्मंटर, ट्यूब सारखं आहे म्हणून त्याला ट्युब्युलर म्हटलं जातं. ओके, टॉवर सारखं आहे, आणि इथून अल्कोहोल जे आहे तर ते एक्स्ट्रॅक्ट होत असतं. ओके, सो दिस इज द ट्युब्युलर फर्मंटर. The next is that is the production of organic acids. Next one is the production of organic acids. So microbes are also used for the commercial and industrial production of certain organic acids. मायक्रोबचा यूज करून आपण खूप सारे ऑर्गॅनिक ऍसिड पण बनवू शकतो. सो दिस कंपाउंड कॅन बी प्रोड्यूस डायरेक्टली फ्रॉम ग्लुकोज, दॅट इज द ग्लुकॉनिक ऍसिड, और फॉर्म ॲज एंड प्रोडक्ट फ्रॉम पायरुवेट और इथेनॉल. सो खूप सारे आपण डायरेक्टली प्रोडक्ट बनवू शकतो. जसं की ऑर्गॅनिक ऍसिड, सायट्रिक ऍसिड जो आहे तर तो बनवला जातो अस्परजिलस नायगर पासून.
ग्लुकॉनिक ऍसिड जो आहे तर तो सुद्धा अस्परजिलस नायगर पासून काढला होता. फ्युमरिक ऍसिड रायझोपस अरिझस पासून काढला होता. ऍसिटिक ऍसिड दॅट इज अ विनेगर दॅट मीन्स द 4% ऑफ ऍसिटिक ऍसिड, आणि हा ऍसिडोबॅक्टर ऍसिडी या मायक्रोऑर्गॅनिझम पासून काढला जातो. सो खूप सारे ऑर्गॅनिक ऍसिड जे आहेत तर त्याचा मायक्रोबचा यूज करून आपण बनवू शकतो. सो द ऑर्गॅनिक ऍसिड आर फर्दर यूज variously, that is the citric acid is used in the confectionery. Formic acid is used in a resins as wetting agent, and gluconic acid in medicine for solubility of calcium. सो वेगवेगळे प्रत्येक ऑर्गॅनिक ऍसिडचे जे आहेत तर ते खूप सारे यूज आहेत, डिफरंट टाईपचे यूज आहेत. तर नेक्स्ट आहे दॅट इज द प्रोडक्शन ऑफ विटामिन्स. सो खूप सारे विटामिन सुद्धा आपण मायक्रोऑर्गॅनिझमचा यूज करून आपण बनवू शकतो. सो विटामिन्स आर सम ऑर्गॅनिक नायट्रोजनस कंपाऊंड्स विच आर कॅपेबल ऑफ फॉर्मिंग मेनी लाईफ सस्टेनिंग फंक्शन इनसाइड अवर बॉडी. कारण विटामिन जे असतात तर ते आपल्या बॉडीसाठी खूप जास्त एसेन्शियल असतात. सो दीज कंपाऊंड कॅन नॉट बी सिंथेसाइज बाय ह्युमन्स एक्सेप्ट विटामिन डी. विटामिन डी जर सोडलं तर आपण कुठलंही विटामिन आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज नाही करू शकत, ते आपल्याला दुसरीकडूनच घ्यावं लागतं. फक्त विटामिन डी जे आहे तर ते कोळ्या उन्हामध्ये आपल्या बॉडीमध्ये बनतं. ओके, सो देअरफोर दे हॅव टू बी सप्लाइड इन स्मॉल अमाऊंट इन अवर डाएट. आपल्या डाएटमध्ये थोड्या अमाऊंट का होईना पण ते पाहिजे. सो मायक्रोब्स आर कॅपेबल ऑफ सिंथेसाइजिंग द विटामिन्स अँड हेन्स they can be successfully used for the commercial production of many of the vitamins. खूप सारे विटामिन जे आहेत तर आपण कमर्शियली सुद्धा प्रोडक्शन करू शकतो आणि त्याचं मार्केटिंग करू शकतो. सो फॉर एक्झाम्पल थियामिन, रायबोफ्लॅविन, पायरेडॉक्झिन, फोलिक ऍसिड, पेंटोथेनिक ऍसिड, बायोटीन, विटामिन B12, अस्कॉर्बिक ऍसिड, बीटा कॅरोटीन दॅट इज द प्रो विटामिन ए, अँड अर्गॅस्ट्रॉल दॅट इज द प्रो विटामिन डी. हे सगळे जे आहेत तर हे सगळे विटामिन्स आपण कमर्शियली मायक्रो ऑर्गॅनिझम पासून बनवू शकतो बाय द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. सो विटामिन्स आर मॅन्युफॅक्चर्ड बाय फर्मेंटेशन युझिंग डिफरंट मायक्रोबियल सोर्स. आता ते इथे आपल्याला दाखवलेले आहेत कुठले विटामिन बनवण्यासाठी कुठला मायक्रोबियल सोर्स वापरला जातो. दॅट इज द विटामिन बी बनवण्यासाठी, विटामिन B2 बनवण्यासाठी न्यूरोस्पोरा गॉसिपी अँड इरेमोथेसियम असबी हे जे हे बनवतात विटामिन B2. विटामिन बी ट्वेल्व जे आहे तर ते फक्त व्हेजिटेबल मध्ये असतं. जनरली प्लांट सोर्स मध्ये विटामिन B12 कुठेही सापडत नाही. ओके, प्लांट सोर्स मध्ये कुणाकडे विटामिन B2 नसतं, फक्त अॅनिमल सोर्स मध्ये आपल्याला विटामिन B12 मिळतं. मात्र काही बॅक्टेरिया आहेत ज्या विटामिन B12 बनवतात, जसं की सुडोमोनास डिनायट्रिफिकन्स. हा सुडोमोनास डिनायट्रिफिकन्स जो आहे तर तो विटामिन B12 बनवतो. देन विटामिन सी हे खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज अँटीऑक्सिडंट विटामिन आहे विटामिन सी, आणि हे बनवतं अस्परजिलस नायगर. जनरली आपल्या बॉडीमध्ये डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी किंवा आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी विटामिन सी जो आहे तर तो खूप गरजेचा असतो. देन प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स प्रोडक्शनसाठी सुद्धा आपण खूप सारे मायक्रोऑर्गॅनिझमवरती डिपेंड आहे. सो अँटीबायोटिक्स आर प्रोबॅबली द मोस्ट इम्पॉर्टंट ग्रुप ऑफ कंपाऊंड सिंथेसाइज बाय इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी और फ्रॉम द मायक्रोऑर्गॅनिझम्स. सो मोस्ट अँटीबायोटिक्स आर सेकंडरी मेटाबोलाइट्स. खूप सारे अँटीबायोटिक जे आहेत तर ते सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत. ओके, म्हणजे त्यांनी स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी बनवलेले असतात. सो दे हॅव थेरापॅटिक इम्पॉर्टन्स अँड दे आर यूज इन द मेडिकल ट्रीटमेंट्स. सो दीज आर प्रोडक्शन इन स्मॉल अमाऊंट बाय सर्टन मायक्रोब्स लाईक बॅक्टेरिया, फंजाय अँड फ्यू अल्गी. त्यांच्यामध्ये जे आहे तर ते बनवलं जातं सेकंडरी मेटाबोलाइट्स. सो विच इनिबिट ग्रोथ ऑफ अदर मायक्रोबियल पॅथोजन. आणि ते काय करतात तर दुसऱ्या मायक्रोरिझमची जी आहे तर ती ग्रोथ थांबवतात. सो देअरफोर दे आर यूज इन द मेडिसिन, आणि त्यामुळेच ते आपण मेडिसिन मध्ये वापर करतो. द अँटीबायोटिक्स आर अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल प्रॉपर्टी. खूप सारे अँटीबायोटिक जे असतात तर ते अँटीबॅक्टेरियल असतात, अँटी फंगल असतात. सो अँटीबायोटिक्स हॅव ग्रेटली इम्प्रूव्ड अवर कपॅसिटी टू ट्रीट डेडली डिसीज सच ॲज प्लेग, whooping cough, डायरिया, लेप्रसी. या सगळ्यामध्ये आपण अँटीबायोटिकचा यूज करतो आणि त्याच्यामुळे हे डेडली डिसीज जे आहे तर याला ट्रीट करणं खूप सोपं झालेलं आहे. सो सम कॉमन अँटीबायोटिक्स इथे एक लिस्ट दिलेली आहे आपल्याला. कुठले कुठले आहेत बघा. सो इथे अँटीबायोटिक्स प्रोडक्शन दिलेलं आहे, मायक्रोबियल सोर्सेस दिलेला आहे.
सो क्लोरोमायसेटिन जे काढलं जातं तर ते स्ट्रेप्टोकोकस वेनिझुली पासून काढलं जातं. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन येतो सीईटी किंवा नीट मध्ये. सो हे व्यवस्थित तुम्ही पाठ करून ठेवा. देन इरिथ्रोमायसिन काढलं जातं स्ट्रेप्टोमायसिस इरिथ्रन्स पासून. देन पेनिसिलम क्रिझोजेनम पासून काढलं जातं. देन स्ट्रेप्टोमायसिन काढलं जातं स्ट्रेप्टोमायसिस ग्रेसियस पासून. देन ग्रिसिओफल्विन हे पेनिसिलियम ग्रिसोफुल्वम पासून काढलं जातं. देन बॅसिट्रॅसिन काढलं जातं बॅसिलस फॉर्मिस पासून. देन ऑक्सीटेट्रासायक्लिन और टेट्रामायसिन हे केलं जातं तयार फ्रॉम स्टेप्टोमायसिस ऑरिफिकन्स या बॅक्टेरियापासून. तर हे सगळी लिस्ट आहे. तुम्हाला क्वेश्चन जो विचारला गेला तर तो याच ठिकाणी क्वेश्चन विचारला जाईल, याच्या बाहेर तुम्हाला विचारलं जाणार नाही. त्याच्यामुळे हे सगळं पाठ करून ठेवा. याच्यावरती क्वेश्चन लास्ट इयरला स्टेट बोर्डला क्वेश्चन आलेला होता, इव्हन सीईटी मध्ये सुद्धा विचारलेला होता. त्यामुळे नेक्स्ट इयरला सुद्धा याच्यावरती क्वेश्चन नक्की असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा पाठ करून ठेवा हा चार्ट. सो नेक्स्ट वन इज द प्रोडक्शन ऑफ एन्झाइम्स. ओके, प्रोडक्शन ऑफ एन्झाइम्स. सो खूप सारे एन्झाइम्स सुद्धा बनवले जातात मायक्रोऑर्गॅनिझम पासून. इन लिव्हिंग बीइंग्स एन्झाइम प्ले a key role in the metabolic reactions. So therefore, these are the essential for the survival of such living organisms. So सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी एन्झाइम्स खूप गरजेचे असतात. बिकॉज एन्झाइम्स वर्क ॲज अ बायोकॅटलिस्ट. एन्झाइम जे आहे तर ते बायोकॅटलिस्ट म्हणून काम करतात. खूप सारे रिएक्शन कंप्लीट करण्यासाठी एन्झाइम्स लागतात. सो एन्झाइम्स आर प्रोटीन्स. एन्झाइम काय तर प्रोटीन आहेत आणि वर्क ॲज अ बायोकॅटलिस्ट. हे काय तर बायोकॅटलिस्ट म्हणून काम करतात. तुम्हाला माहिती आहे कॅटलिस्ट काय? सो इट increase the rate of reaction, but it do not involve in the reaction. रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट न करता रिएक्शनचा रेट वाढवतात. सो त्याला म्हटलं जातं एन्झाइम्स. सो ड्यू टू देअर ability to promote reactions more quickly at body temperature and more efficiently. So many microbes synthesize and excrete large quantities of enzymes into the surrounding medium. खूप सारे मायक्रोऑर्गॅनिझम जे आहेत तर ते लार्ज क्वांटिटीमध्ये एन्झाइम तयार करतात आणि सराउंडिंग मीडियम मध्ये ठेवतात. सो युझिंग दिस फीचर ऑफ दिस टायनी मायक्रोऑर्गॅनिझम मेनी एन्झाइम्स आर प्रोड्यूस कमर्शियली. खूप सारे एन्झाइम आपण कमर्शियली बनवतो. जसं की अमायलेज असेल, सेल्युलेज असेल, प्रोटीएज, लायपेज, पेक्टिनेज, स्ट्रेप्टोकायनेज अँड मेनी मोर. खूप सारे एन्झाइम्स आपण बनवतो. सो सेव्हरल इंडस्ट्रियल सेक्टर use enzyme from microorganism for specific application. In the textile industry, enzymes are able to improve the quality of the fabric. जर टेक्सटाईल इंडस्ट्री मध्ये जर बघितलं तर एन्झाइम जे आहे तर ते त्या फायबरची जी आहे तर ती क्वालिटी इन्क्रीज करतात. सो इन द पल्प अँड पेपर इंडस्ट्री they are involved in the mechanical pulping and bleaching in the food industry. ओके, काय केलं जातं पेपर इंडस्ट्रीमध्ये तर बायोकेमिकल पल्पिंग करण्यासाठी ब्लिचिंग करण्यासाठी वापरलं जातं. इन फूड इंडस्ट्री दे आर यूज इन द फर्मेंटेशन प्रोसेस फॉर प्रोडक्शन ऑफ ब्रेड अँड ड्रिंक such as wine and beer. Also, they participate in the extraction of substances such as carotenoid and olive oil. Lipases are used in the detergent industry. So, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वाईन प्रोडक्शन करण्यासाठी, बियर प्रोडक्शन करण्यासाठी, ब्रेड प्रोडक्शन करण्यासाठी किंवा कॅरोटिनॉइड सारखे, ऑलिव्ह ऑइल सारखे काही केमिकल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी, लायपेज सारखे एन्झाइम बनवण्यासाठी, डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये बिकॉज दे हॅव सुपेरियर क्लिनिंग कॅपॅसिटी. सो इन्क्रीजिंग the brightness and removing of oil stain, so they are used in the cosmetics, animal feed and agricultural industry. सगळ्या इंडस्ट्रीमध्ये होतं. सो अमंग अदर्स. सो फॉलोइंग ऑल आर दी एक्झाम्पल्स. सो खाली काही आपल्याला एक्झाम्पल पण दिलेले आहेत कुठले मायक्रोऑर्गॅनिझम यूज होतात बघा. सो जसं की काही एन्झाइम्स इथे दिलेले आहेत जसं की इन्व्हर्टेज एन्झाइम जर बनवलं जातं तर ते सायक्रोमायसिस सेरेव्हिसी पासून बनवलं जातं. देन पेक्टिनला डिग्रेड करणार. सो स्क्लेरोटियाना लिबर्टिनी, अस्परजिलस नायगर यांच्यापासून बनवलं जातं. देन लायपेज, कॅन्डिडा लायपोलायटिका, देन सेल्युलेज, ट्रायकोडर्मा कोनिगी. हे सगळे जे एन्झाइम जे आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रोऑर्गॅनिझम पासून आपण इझिली बनवू शकतो. देन आणखीन एक आहे दॅट इज द हार्मोन प्रोडक्शन.
आणि हार्मोनमध्ये आपण स्पेसिफिकली प्लांट हार्मोन दॅट इज द जिबर्लिन प्रोडक्शन, कारण जिबर्लिन इज द कॅश हार्मोन, त्याला कॅश हार्मोन म्हटलं जातं. सो जिबर्लिन इज अ ग्रुप ऑफ ग्रोथ हार्मोन मेनली प्रोड्यूस्ड बाय हायर प्लांट्स अँड फंजाई टू प्रमोट ग्रोथ ऑफ स्टेम इलॉंगेशन. स्पेसिफिकली प्लांटची ग्रोथ वाढवण्यासाठी, इंटरनोडल ग्रोथ वाढवण्यासाठी आपण जिबर्लिनचा वापर करतो. याला जीए जिबर्लिक ऍसिड सुद्धा म्हटलं जातं. द फर्स्ट जिबर्लिन वॉज आयसोलेटेड बाय टू जापनीज सायंटिस्ट दॅट इज द याबुटा अँड सुमुकी. या दोघांनी राईस सीडलिंग मध्ये एका फंगस पासून आयसोलेट केले होते, जिब्रेला फ्युजिकोरा. या जिब्रेला फ्युजिकोराला विसरू नका, कारण आतापर्यंत दोनदा याच्यावरती क्वेश्चन आलेले आहे की जिब्रलिन्स आयसोलेटेड फ्रॉम विच फंजाय. सो इट इज द फंगस जिब्रेला फ्युजिकोरा. सो जिब्रेला फ्युजिकोरा पासून काढलं होतं 1938 मध्ये. सो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे बघा. स्टेप्टोकायनेस एन्झाइम दॅट इज द टीपीए इज प्रोड्यूस्ड बाय द बॅक्टेरियम स्टेप्टोकोकस स्पेसिस. इट हॅज फायब्रिनोलायटिक इफेक्ट. हेन्स इट इज यूज ॲज अ क्लॉट बुस्टर. हे क्लॉट बुस्टर म्हणून काम करतं फॉर क्लिनिंग ब्लड क्लॉट इन द ब्लड वेसल्स ऑफ पेशंट विच मे कॉज हार्ट अटॅक. सो ज्यांना हार्ट अटॅक आलेला आहे, सो त्यांच्यामध्ये क्लॉट बुस्टर म्हणून क्लिनिंग करण्यासाठी, ब्लड क्लॉट क्लीन करण्यासाठी वापरलं जातं. स्टॅटिन जो आहे तर तो ब्लड कोलेस्ट्रॉल लोवरिंग एजंट आहे स्टॅटिन, आणि हा एका ईस्ट पासून काढला जातो दॅट इज द मोनॅस्कस परपुरेन्स. So this agent act as a competitive inhibitor of the enzyme responsible for synthesis of cholesterol. कोलेस्ट्रॉल सिंथेसिस करणारे जे एन्झाइम आहे तर त्यांना हे कॉम्पिटेटिव्ह इनिबिटर म्हणून काम करतो, त्यांनाही काम करू देत नाही, आणि त्याच्यामुळे स्टॅटिन जे आहे तर ते कोलेस्ट्रॉल लोवरिंग एजंट म्हणून काम करतं ब्लडमध्ये. सो अबाउट द 15 टाइप्स ऑफ जिबर्लिन्स हॅव बीन आयसोलेटेड. जवळपास जिबर्लिन्सचे जवळपास 15 वेगवेगळ्या टाईपचे स्ट्रेन आयसोलेट केलेले आहेत, टाइप्स आयसोलेट केलेले आहे. सो जिबर्लिन्स हॅव मेनी प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स. सो दे आर यूज इन इंड्युस्ड पार्थिनोकार्पी इन ऍपल. ऍपलमध्ये पार्थिनोकार्पी करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. पियर मध्ये पार्थिनोकार्पी करतं. सो दे आर यूज इन द ब्रेकिंग ऑफ सीडॉर्मन्सी. सीडॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी सुद्धा वापरतात. ऑल्सो इट इंड्यूस द फ्लावरिंग इन द लॉंग डे प्लांट. LDP जे असतं, लॉंग डे प्लांट जे असतं, तर त्यांच्यामध्ये फ्लावरिंग इंड्यूस करतं. सो दे आर ऑल्सो यूज इन द enlarge the size of grapefruit. ग्रेप्स, द्राक्ष जे आहे तर त्यांच्या फ्रूटची साईज इन्क्रीज करण्यासाठी सुद्धा हे वापरलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय. हॅपी लर्निंग. टेक केअर.